नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आपण हा जो ब्लाऊज बघताय तो आहे उंचीला 11 इंच आणि छाती माप आहे 30 इंच. तर बॅक साईडला कपडा हा पूर्ण नव्हता उरलेला. तर हा 30 सेंटीमीटर कपडा होता फक्त. तर 30 सेंटीमीटरमध्ये मी त्याची हाईट एवढी 11 इंच घेतलेली आहे. ती बाजू जो अखंड पीस आहे तो फ्रंटला घेतलेला आहे मी. कारण बॅक साईडला डिझाईन करून जो कट जोडलेला आहे तो हाईड होतो आहे. म्हणून मी अशा पद्धतीने आता बघता तुम्ही तर असा क्रॉस कपडा होता हा 30 सेंटीमीटरचा. त्याचा अखंड पण नव्हता. जर अखंड असता तर पीस हा पूर्ण झाला असता. तर अशा पद्धतीने मी हे क्रॉसमध्ये कटिंग करून घेतलं पेपर आणि इथं बॅक साईडला पण तिथे 2 पीसमध्ये कट करून घेणार आहे. तर आता बघूयात आपण हा ब्लाऊज अशा पद्धतीने हा तयार झालेला आहे आपला समोरचा. तर विश्वास नाही बसणार की हा 3 पीसमध्ये हा पण तयार करून घेतलेला आहे बॅक साईडचा पीस. तर आपण हा ब्लाऊज कसा शिवला ते दाखवतो त्या पद्धतीने. तर इथे बघा मी बाह्या घेतलेल्या आहेत शिवायला. तर बाहीच्या काठासाठी आपण हिरवा मॅचिंग धागाच वापरणार आहोत. तर तर ह्या बाह्या आपल्याला पूर्ण करून घेतलेल्या आहेत या ठिकाणी आणि हा पॅच आहे तो आपण अस्तरला जोडून घेतलेला आहे. आता तो उलटवून घ्यायचा आहे. बघू शकता इथे मी नॉचेस देऊन घेतलेले आहेत कारण आता हा कपडा आपल्याला उलटवून घ्यायचा आहे. जॉईंट तुम्ही बघू शकता याचे. तर हा पीस आपल्याला उलटवून घेऊन त्यानंतर त्यावर दाबटीप घ्यायची आहे. कारण या साडीमधला हा ब्लाऊज पीस झालेच नसता कारण ही सहावारी साडी होती. कपडा खूपच कमी उरलेला होता. ब्लाऊज होतो की नाही असं वाटत होतं मला. पण मॅचिंग ब्लाऊज पाहिजे होता त्यामुळे काहीतरी करावं असा विचार करून मी हे पॅटर्न तयार केलेला आहे. तर यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्हाला कसा आवडतो तेही बघा. म्हणजे कमीत कमी कपड्यामध्ये आपण हा ब्लाऊज 30 सेंटीमीटरच्या कपड्यामध्ये 30 इंचाचा ब्लाऊज शिवलेला आहे. छाती माप 30 आहे आणि ब्लाऊजची उंची आहे ती 11 इंच आहे. तशी 11.5 हवी होती पण 11.5 नाही बसली यामध्ये. जेमतेम झालेला आहे. कारण या साडीची उंची आपण 33 इंच घेतल्यामुळे तर साडीला ब्लाऊज पीस कमी पडलं. 9 ते 10 वर्षाच्या मुलीची. त्यामुळे एकदम कट टू कट कपडा उरलेला होता. इथे मी 6 वार साडी वापरलेली आहे. तर इथे आपण हे अस्तरला जोडून घेतलेला आहे हा पॅच. तर यापुढे मी पुढचा जो व्हिडिओ आहे तो नऊवारीचा अपलोड करणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये. जरूर बघा. तर इथे आपण हे एक्स्ट्राचं फॅब्रिक कटिंग करून घेत आहे या ठिकाणी. यावर आपण आता जिथं आपण शिलाई केली आहे त्या ठिकाणी आपण लेस लावून घेणार आहोत. जिथं जिथं मी शिलाई केली आहे तशा पद्धतीने मी ते लेस लावलेली आहे या या ठिकाणी. कुठे जॉईंट दिलेला असेल तर आपण लेसने आपण हाईड करू शकतो. डिझाईनमुळं तो दिसून येत नाही आहे. तर अशाच पद्धतीने आपण या साईडला लेस लावून घेणार. एवढ्याच लेसचे आपण हे बघा सेंटरला इथे गॅप दिसतोय तो. तर तितक्याच मापाची आपण लेस इथे कट करून घेतलेली आहे. अगदी जॉईंटच्या वरतीच आपल्याला ही लेस बसवून घ्यायची आहे. अगदी लेसला लेस जोडून घेतल्यामुळं मधली जी शिलाई आहे जॉईंट तो दिसत नाही आहे बिलकुल. तर खूपच छान झालेला आहे हा ब्लाऊज.
कमीत कमी कपड्यामध्ये जर डिझाईन केलेली असेल तर हे ब्लाऊज ॲडजस्ट होऊ शकतो किंवा आपण साडीच्या कलरचा पण पॅच लावून पण वाढवू शकतो हा ब्लाऊज. म्हणजे खाली जर उंची वाढवायची असेल तर आपण साडीची किनार वगैरे लावू शकतो या ठिकाणी. तर आपण इथे गळ्याला लेस लावून घेत आहोत. तर अशा पद्धतीने मी हे ब्लाऊज पूर्ण केलेलं आहे. तर या पुढचा माझा व्हिडिओ नऊवारीचा जरूर बघा. शाही मस्तानी साडी मी पुढच्या व्हिडिओमध्ये अपलोड करते. इथं आपली लेस लावून झालेली आहे. बघू शकता इथे ब्लाऊज पूर्ण झालेला आहे. त्यानंतर मी इथं साईडला अशी मी फोल्ड करून घेतलेली आहे. तर बघा पॅच कुठे पण जोडलेला असा दिसत नाही आहे. एकदम अखंड वाटतोय हा कपडा दिसायला. कोणीही ओळखू शकणार नाही की यामध्ये आपण तुकडे जोडलेले आहेत. तर हे सुंदर असं हे ब्लाऊज तयार झालेलं आहे. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि यापुढचा व्हिडिओ जो नऊवारीचा मी टाकणार आहे याच साडीचा, तो तो जरूर बघा. तर व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू. धन्यवाद.